राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले। यावेळेला इगतपुरीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत करण्यात आलं। त्यानंतर नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅलीचं देखील आयोजन करत त्यांचं नाशिक शहरात जोरदार स्वागत केलं। शशिकांत शिंदे यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयात बैठकीचं देखील आयोजन केलं। जिल्ह्यातल्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळेला बैठकीमध्ये शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केलं। एकूणच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने सामोरं जायचं, पक्षाची एकूण ताकद किती आणि संभाव्य उमेदवार कशा पद्धतीने असू शकतात याबाबत शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना या बैठकीत मार्गदर्शन केलं। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे जर आगामी काळात एकत्र आले तर आपली भूमिका काय असेल असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते याबाबत आपली भूमिका घेतील आणि एकूणच त्यावेळेला हा निर्णय घेतला जाईल असं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं। येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कांद्याच्या प्रश्नावर एक भव्य असा मोर्चा काढला जाईल। त्यासोबतच पक्षाचं एक मोठं संमेलन देखील या ठिकाणी नाशिकमध्ये घेतलं जाईल असं देखील शशिकांत शिंदे यांनी यावेळेला स्पष्ट केलं। नाशिकमध्ये जर स्वबळावर लढाईची वेळ आली तर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात आहेत। अनेक कार्यकर्ते पदाधिकारी इतर पक्षात जाण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य जागवण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पुन्हा एकदा नाशिकमध्ये येऊन बैठका घेऊ आणि त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण पूर्ण ताकदीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देऊ असं देखील शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। एकूणच आगामी महापालिका निवडणुका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांनी नाशिकमध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये अंतर्गत कलहाचा पक्षाला किती मोठा फटका बसतो, काही बंड किंवा हा कलह थांबवण्यामध्ये नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यशस्वी ठरतात हे स्पष्ट होणारच आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।